विठ्ठला दरवर्षी वारी करू रे मी. आता नाही होत रे देवा, इथूनच माय नमस्कार देवा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. भागवत एकादशी आहे, बरं झालं सकाळी आठवण आली, नाही तर मी खाऊन घेतलं असतं काही. आजची एकादशी करावंच लागते. मोठी एकादशी तर नेहमीच करतो, आता पंधरवडाही करतो, पण हे एकादशी करणे महत्त्वाचे आहे. बरं झालं आठवण आली, थोडंशानं नाही तर येऊन जाते, उपास बैकून जाते. सकाळी आठवण आली तर बरं राहते, नाही तर उपास म्हणून जाते. त्यानुसार पहिले पैदल जाव, पण आता पैदलही होत नाही. पैदल तर होतच नाही, पण कसे आता गाडी गिडी जा, पण आता गाडीतही जाणं नाही होत. माय गर्दी गिर्दी राहते गाड्या येत, आणि अशा टाईमला तर लयच राहते. वारीत चालणं वेगळीच मजा राहते. पण आता ते दिवस गेले, आता केले आपल्याकडून जेवढ्या झाल्या तेवढ्या. इथूनच देवाला दुरून नमस्कार आहे बा मायावाला. आई काय झालं? काय कायचे विचारत आहे तुम्ही? नाही बाई, मला आता तिकडलीच चाहूल लागली पंढरपुराकडे. काय मस्त राहते हो माय, रिंगण राहते, हे ते किती सोहळे चांगले राहते तिकडे. आता मी नेहमी जाऊ बिचारे, आता झाले नाही भेटत. वयमानानुसार वय झालं तर म्हटलं एखादी ट्रिप गिप असती तर मी त्याच्यात गेली असती, पण स्पेशल गाडी पाहिजे. आता होत नाही बिचारे, मला आता तिकडली चाहूल लागली. जा ना, तुमचं मन असेल तर जा ना आई. काऊन मग आता गेल्या नाही तुम्ही? जा, इच्छा असेल तर आम्ही काय जाऊ नका म्हणतो का तुम्हाला? जाऊ तुम्ही. ही मन गिन आहे, पण तुला तेच तर सांगून राहिली मी. आता वयमानानुसार गर्दी किती राहते, काय किती राहते. अशा वेळेस लय गर्दी राहते, आणि ह्याच वेळेस खरं दर्शनाची मजा आहे. तसं पाहिलं तर लय मस्त राहते, असं आनंदमय वातावरण राहते तिथं. आपण तल्लीन होऊन जातो भक्तीत. पण काय करतं आता, इच्छा असली तरी या वयात जायला भेटत नाही. आता विठ्ठलाला मी इथूनच हात जोडले, देवा जोपर्यंत झालं तोपर्यंत आली. तू इच्छा असन तर घेऊन जाय बा मला तिकडे दर्शनाले, अशी मी देवाले आता प्रार्थना करून राहिली. आता देव काय म्हणते त्याच्यावर आहे बाई. हो आई, मी पाहिलं खूप छान असते. टीव्हीत बघता बघताच मला असं वाटते का कधी चाललं जा. आणि आता दिंडी निघाली, तिथं आपण गेलो होतो. दिंड्या निघाल्या होत्या तर पायदळ दिंडी, तर तिथं किती असं वाटत नव्हतं घरी यावं म्हणून. आई वाटत होतं काय, मला तर असं वाटते का त्याच्यासोबतच चाललं जा. हे तर काहीच नाही, तुला काय सांगू कोमल, लयच असं आनंदाचा सोहळा राहते. तिथं तिथं तुला सांग काय, कोणी कोणाला काही मागत नाही. कारण की तिथे एवढं देणारेच लोक इतके आहे का लय. तिथं तुम्हाला भीक मागणारा भिकारी दिसणार नाही. कारण काहून, त्याच्या मग कारण आहे, तिथं फक्त देणारे लोक राहते, घेणारे नाही राहत. होय, हे पालखी गेली ना तर मला म्हणे चालत असेल तर चला म्हणे. पण काय बिचारे, त्या पालखीत किथून जाते, आपल्या गावावरून किती दूर पालखी आहे ते जाते, तुला माहीतच नाही. लय दूर जाते, पैदल वारी जाते म्हटलं पूर्ण. पण असं नाही होत कधीच का आपण तिथं उपाशी राहीन बा म्हणून. आपल्या घरून आपल्याला काही न्याय नाही लागत. फक्त गाडीचे पैसे द्यावे लागते. म्हणजे गाडी कोणती, जिथं आपण फक्त आपली बॅग ठेवतो त्या गाडीचं, त्याचंही काही जास्त भाडं नाही आहे. आणि पैदल याच्यात तर आनंद खूपच आहे त्याच्यात, तुला सांगतो कोमल. कसं म्हणजे आम्ही जेव्हा निघालो त्या दिवशीपासून ज्या गावात गेलो त्या गावात नाश्ता राहते बिचारे. त्याच्यानंतर जेवण, कोणी रस्त्यानं दिसलं का पुढे देतच राहते. त्याच्यानंतर कोणी बिस्किटचा पुडा देईन, याचा पुडा देईन, त्याचा पुडा देईन. आपल्याकडून खावल्या नाही जात, इतकं भेटते. आणि भेटते तर ते सोडूनच दे, पण आनंद आपल्याला असं वाटते का बा पायानं आपल्या चालणं नाही होईन, आपण म्हातार आहे. पण कसं चालत राहिलं त्यासोबत काहीच वाटत नाही, एवढं भक्तिमय वातावरण राहते. पण माय कसं झालं आता, तेवढंही चालता नाही म्हणून. तुला विठ्ठलाची एक गोष्ट सांगतो. विठ्ठल तिथं जरी उभे राहिले ते त्याच्या भक्ताची वाट पाहते. त्याचा एक किस्सा सांगतो. आता एवढेही भक्त जाते, रुक्मिणी म्हणते तुम्ही बा इथं एवढे सगळे भक्त येऊन राहिले, पण तुम्ही कोणाची वाट पाहून राहिले? मग विठ्ठल त्याच्यावर म्हणते की नाही, माय एक भक्त सगळ्यात जवळचा म्हणजे सगळंच आपण जवळचे आहे, पण एकनाथ जे आहे ते त्याचे भक्त, ते आले का म्हणून त्याची वाट पाहते. ते टिक्का लावते म्हणते आपल्या विठ्ठलाला, त्याचं काय महत्व आहे बाई? काय महत्व आहे एवढं? आणि ते काळा बुक्का कशासाठी लावते, कसं काय चालवते? पण ते नाही समजलं बा. त्याचं महत्त्व म्हणजे त्याचं महत्त्व तुला सांगू काय,
आता जेव्हा विठ्ठलाचं दर्शन करायला एवढे मोठे भक्त येते दिवसभर भक्ताचे पाय दुखते हे येते तर देवाची वाट पाहासाठी म्हणजे पाहत उभी राहते दर्शनासाठी. तर त्याच्या ज्या पायाची जे हे आहे जे माती आहे ते बा माझ्या कपाळाला लागली पाहिजे असं विठ्ठलाचं मन राहते. तर विठ्ठल म्हणजे रोज जो टिक्का लावला जाते ना, तो काळा बुक्का लावला जाते ना, त्यामध्ये जे रोजचा कचरा झाडला जाते मंदिरातला, त्याच्यातली जे आहे ते माती घेतली जाते, ते विठ्ठलाच्या डोक्याला लावली जाते बाई. असं काय ते मला वाटलं बा काय कारण आहे बा हे काळा बुक्का लावायच्या मागं. तर असं आहे म्हणजे भक्ताला एवढी वाट पाहत उभं राहा लागते हेच त्याचा अर्थ आहे ना, आणि ते विठ्ठलाला आवडत नाही असंच म्हणणं आहे ना तुमचं. हो, भक्ताईले असं ताटकडत उभं राहू देणं असं विठ्ठलाला पटत नाही. आणि आता भक्त येतात पाया लागासाठी दुरून ना, तर म्हणून ते असा बुक्का लावून घेते. जे विठ्ठलाला भक्तांची काळजी एवढी आहे हे ऐकून माया असं मन भरून आलं आहे. असं वाटते कधीतरी विठ्ठलाला भेटायला जा, पण अधिक असा हे झाला नाही. अधिक असा प्रसंग आला नाही की जायला भेटन म्हणून. पण इच्छा झाली आहे मला जायची. इच्छा आहे ना, नेन तुला पांडुरंग एक दिवस घेऊन जाईन तुला भेटायला. नाही, तुम्ही वारीतल्या लोकांचं हे सांगितलं ते मला खूप हे वाटलं. एवढ्याही दूर पायदळ जातात, नाही तर तेच लोक म्हटलं जास्त दूर पायदळ चालत नाही, पण विठ्ठलाच्या ओढीनं एवढ्या दूर पायदळ जातात. ते एवढी ताकद विठ्ठलच देतात म्हणा त्यांना. मग आता सर्वजण तिथं भक्त जातात, आपण आपल्या घरी आषाढी एकादशीला मग आपण भजन ठेवू मस्तपैकी आणि सर्वांना जे उपवासाचं आहे ते करू आणि असा कार्यक्रम ठेवू मग आपल्या घरी. त्यानिमित्तानं आपल्या घरी म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये आपण जरी जाऊ शकलो नाही, तुम्ही जाऊ नाही शकल्या यावर्षी वारीला, तर आपण हे तरी एक काम करू. हो बाई, तसंच करू. बरं झालं मला त्या अशी आयडिया दिली. हा चांगलं वाटते तेवढंच, म्हणजे असं आपल्याला वारीत गेल्यासारखं वाटन. आजी काय आलो म्हणे आजीचं दुखणं काय माहित आजी करत आली तरी सुचलं तिले म्हणूनच आली एवढी अशी करत. काय झालं नेहा, काय म्हणतं? आजी मला नवीन दप्तर द्या ना घेऊन. माय किती बेकार झालं, सगळ्यांना दप्तर घेतले. आपल्या घराबाची निशा आहे ना, निशा मावर घातली, तिनं दप्तर घेतलं, वॉटर बॅग घेतली, सगळंच घेतलं. मला तर काहीच नाही दिलं तुम्ही. आता मी तुला का दप्तर घेऊन द्यायला येतोस तू का? त्या बाबाला माग ना, ते बाबा असं देते, तू या देत असते आणि मग माया माग काय लागून राहिली आता. नाही तू दे बाई मला, तू दे या म्हणणं. सगळ्यांना दप्तर घेतले. तुझं दप्तर तर चांगलंच आहे व सगळंच चांगलं आहे. आणि काय पाहिजे त्यापेक्षा स्कूल बॅगही आहे चांगली, त्याच्यानंतर डब्याचंही आहे. कायचं काय कान करून काय कान करून राहील तुमचे. तिला दप्तर पाहिजे म्हणते, चांगलंच आहे म्हटलं. काय पाहिजे तुला दप्तर गिफ्तर म्हटलं तेच घे ना म्हटलं. मागच्या वर्षी चांगला आहे. कायले पाहिजे तुला दरवर्षी नवीन तेव्हाच तर महागवाला घेऊन दिलं होतं. तू म्हणे यावेळेला महाग दे म्हणे घेऊन, तर मग तेच दिलं होतं घेऊन. दरवर्षी का तुला नवीन घेऊन देणार आहे काय? अशीच करतो बादू, अशीच करतो. स्वतः घेऊन नाही देतो, दुसऱ्याला घेऊन देत. आजी घेऊन देत होती मला, तर ते घेऊन देऊन राहिली. लागायचे तिचं लागलं असंच. कोणा काही घेतलं नाही, इले पाहिजेच मटकीले. किती मटकी आहे काय माहित. दरवर्षी बदलाले पाहिजे तिले. जा नको देऊ मी नाही जात स्कूल मध्ये. आता तुम्ही जातच नाही. कशी जात नाही पाठवतो तुला बरोबर. अशी कशी जात नाही तर असं कसं अटकेलपणा असते तुला. पाय तुम्ही जास्त लाड लोकांना जास्त लाडती हे इले जास्त लाडवा नाही लागत त्यांना ताई. असं आहे कोणा घेतलं म्हणजे वाटते आपल्याला नाही वाटत काय, तर त्याला करायचं आहे. तसं शाळा लागायच्या अगोदर तेच आपल्याला नाही राय का ना, मग हे घेऊ दे ते घेऊ दे. त्याच तसंच. रागवू नका तिले. घुमल इले रागवलं नाही ना, हे जास्त करते. आपल्याला समजते नवीन घ्या वाटते म्हणून, पण हिच्यात एकदा म्हणता नाही हिच्यापाशी सारा आहे म्हटलं घेतच राहते. आपण देतो ना, नाही दिलं तर काहीतरी. दादा नवीन दप्तर पेंडिंग पाळायचं आहे का बाई? हो ते तुमचं बरोबर आहे ताई, पण आता लेकरं होते, एकाने घेतलं का दुसऱ्याला पाहिजे. हिरच येते ना, हिरस खोर आहे लेकरं. घेतलं तर मग मला पाहिजे अशी भावना असते.